नमस्कार, मी अर्चना। आज मी आले आहे एक नवीन रेसिपी घेऊन। आज मी इथे बनवणार आहे शेजवान नूडल्स। हे बघा, आपण आज घरच्या घरी नूडल्स बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 नूडल्सचे पाकिट घेतलेले आहे। हे नूडल्स आपण मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल भेटते आपल्याला। हे बघा, 2 पाकिट मी घेतलेले आहे। आता आपल्याला त्यांना एका पातेल्यामध्ये सर्वात आधी उकळून घ्यायचे आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकून घेत आहे। साधारणतः अर्धा पातेलं पाणी मी यात घातलेलं आहे। हे बघा, पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। आता ते पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये आपले नूडल्स टाकून द्यायचे आहे। हे बघा, याला आपण चुरा नाही करणार आहोत, कारण की नूडल्स हे मोठे मोठे चांगले लागतात। चुरा केल्यामुळे त्याचा भुगा होऊ शकतो। त्याचबरोबर मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे। साधारणतः अर्धी पळी टाकायचं व थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आपली नूडल्स उकडेपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहे, 2 टमाटे घेतलेले आहे, कोबीचा कांदा घेतलेला आहे। त्यातला आपण थोडासा कापून घेणार आहोत आणि थोडंसं लसणाऐवजी लसणाची पात घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 शिमला मिरची पण घेणार आहेत मी याच्यामध्ये। हे सर्व आपण कापून घेऊया। इथे माझं सर्व कापून झालेलं आहे। आता आपण हे सगळं फ्राय करून घेऊया व नूडल्स बनवायला सुरुवात करूया। चला, आपण नूडल्स उकडेपर्यंत पुढची तयारी करून घेऊया। हे बघा, सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर आपला कांदा टाकून घ्यायचा आहे। आपल्याला हे सर्व जास्त फ्राय नाही करायचं आहे, वरच्यावर फ्राय करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आता आपण इथे शिमला टाकून घेणार आहोत। लसणाची पात पण टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्या इथं नूडल्स शिजून झालेले आहे। आपण ते एका कढईमध्ये ओतून घ्यायचे आहे। चाळणीमध्ये वाटायचे। त्याचबरोबर कोबी टाकून घ्यायची। कोबी टाकून झाल्यानंतर टमाटर टाकून घ्यायचा आहे। सर्व आपण करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपले परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये शेजवान चटणी टाकून द्यायची आहे। सोया सॉस टाकायचा आहे। ग्रीन चिल्ली, व थोडीशी
रेड चिल्ली टाकून घ्यायची. सोया सॉस थोडं जास्त टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये नूडल्स टाकून घेतलेले आहे आपण. मिक्स करून घ्यायचं. आपले नूडल्स तयार झालेले आहेत. मस्त असे झालेले आहेत. याला 5 ते 10 मिनिटात आपण परतून घ्यायचं. इथे आपले नूडल्स रेडी झालेले आहेत. बघा, घरच्या घरी आपण किती छान नूडल्स बनवू शकतो. काहीतरी मुलांना चटपटीत खाण्यासाठी मस्त असतात व मुलं आवडीने खातात. इथे आपले नूडल्स रेडी झालेले आहेत. बघा, मस्त अशी दिसत आहे. आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.